तिनं म्हणावं तुम्हाला काय माहिती मी दंग झाली ताईच्या गायनात. कशाची दंगन कशाचं काय, गुरती खुशाल, फक्त आवाज येत नाही. ज्ञानाचा सागर सखा माझा, वारकरी संप्रदायाचे डोळे माऊली ज्ञानोबा आहेत. तर वारकरी संप्रदायाची वाणी म्हणजे नामदेव महाराज आहेत. ज्या वाणीनं नामदेव महाराजांनी कीर्तन करावं त्या कीर्तनामध्ये नामदेव कीर्तन करी पुढे देव. नाचला इथपर्यंत मर्यादित नाही, नाचता नाचता देवाचा बरं पितांबरच नाही गळून पडला, त्याही पुढे सांगितलंय फिरविले देवळा फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती आणि नामदेवा हाती दूध प्याला. जगाच्या मालकानं नैवेद्य खाल्ला हो नामदेव महाराजांच्या हातानं. आपल्या हातानं कुत्रे लवकर भाकर खात नाही. कुत्रे सुद्धा म्हणतात चल हाड, चाललो दुसऱ्या घरी, भाकरी खात नाही लवकर. वारकरी संप्रदायाची वाणी नामदेव महाराज तर वारकरी संप्रदायाचे कान म्हणजे श्रीमंत संत शांतीचे सागर असणारी पैठण निवासी शांती ब्रह्म. शांती ब्रह्म कोण होते? एकनाथ महाराज. कोण म्हणलं पाप्याचा बाप? एकनाथ महाराज संत होते. एकनाथ महाराजांचं जीवन म्हणजे त्रिवेणी संगम. श्रीमंतही होते, संतही होते, शांतही होते. किती श्रीमंती! नाथ महाराजांच्या घरातील देव्हाऱ्यातील देवतांना रोज पुरणपोळीचा नैवेद्य होता. तुम्ही दाखवता का? हो केसराबाई, असतील नावं मला माहिती आहे, फक्त तुम्ही मनावर घेऊ नका. नैवेद्य दाखवता. पुरणाची पोळी येते का करता? पुरणाची पोळी एका सासूबाईने सांगितलं सुनबाई अगं पुरणाची पोळी कर. तिने केला आईला फोन, मम्मी पुरणाची पोळी करायला सांगितली सासूबाईनं. तिने सांगितलं टाक डाळ शिजायला. तिने टाकली तुरीची डाळ. घ्यावं का हानू हानू याच्या पुढे. डाळ शिजली. ते म्हणे एक काम कर, आता काय करायचं म्हणे पुरण वाट. उचलला डब्बान सप्ताह चालू होता. आली सगळ्याकडे पुरण वाटून दिलं. सगळ्याला दिलं, थोडं थोडं संपून टाकलं. काही उपयोग आहे का? पोळी नाही, नैवेद्य दाखवत नाही. मला सांगा महिला मंडळ भाजी करताना भाजीला जेव्हा शेंगदाणे असतात, खोबरं करता की नाही का? तेलच वाटतं फक्त शेंगदाणे खोबरं. भाजी करताना तुमचा हात किती वेळा तुमच्या तोंडाकडे जातो? बारीक गोष्टी आहे, फक्त लक्ष देऊन पाहायचं. 2-4 शेंगदाणे गापक्यान टाकते तोंडात. खोबऱ्याचा तुकडा गापक्यान टाकलाच तोंडात. दिसूनही देत नाही कोणाला. इकडे तिकडे पाहते तोंडात टाकते. खरंय की नाही? एकनाथ महाराजांनी कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. जगाच्या मालकानं 36 वर्ष कावडीनं पाणी वाहलं. आणि याच्याही पुढे द्वारकेची मूत, द्वारकेची मूत, द्वारकेची मूत एकनाथा घरी पाणी वाहे हरी कावडीने. श्रीखंड्या चंदन, श्रीखंड्या चंदन, श्रीखंड्या चंदन उघडोनी करी. जगाच्या मालकानं कावडीनं पाणी वाहलं. याच्या पुढे सांगू श्रीमंती एकनाथ महाराजांनी काय अभंग लिहिले? लक्ष दे नाही का बरं का? निघून जाईन गाडी. गाडी निघून गेल्या, हातवर करून काही उपयोग नाही. काही गवळणी लिहिल्या. ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण केलं. एकनाथी भागवत लिहिलं. पण आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसालाही लवकर कळावं पटावं यासाठी एकनाथ महाराजांनी भारुडाची निर्मिती केली. भारुडं कळतात राधा का? भारुडं कळतात ना? दोघी नळावर भांडत होत्या ग माय नळाच्या पाण्यासाठी. आता धावून आली मंडी, तिच्या हातात होती गुंडी, तिच्या हातात होती गुंडी. एका टोल्यात पाडली मंडी व माय. 10 जणीचा जमलाय खेळ, नाही कुणी कुणाला मेळ, नाही कुणी कुणाला मेळ. आणि या मिरीनी लावली कळव माय नळाच्या. कळत आहे ना? इथले मेराबाई नाही, आमच्या तिकडच्या सांगतो. तिकडे गेलो सांगू तुमच्या. या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं 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 ग बया. येडी म्हणतात मला, येडी म्हणतात, येडी म्हणतात मला, येडी दारुगड बया, दारुगड बाई, दारुगड बया.
तुम्हाला? मीच आहे, विचार करू नका. नाही तर पाहतच नेमकं आलंय कोण नेमकं. टेन्शन घेऊ नका. याच्या पुढे सांगू का थोडंसं? लक्ष देऊ नये का फक्त? सोयागे पिनागे आंधाईला रसा गे टकलीला बक्कल गे तुझ्या म्हाताऱ्याला खेळ खुळखुळा गे दादा. अरे माई बयो वाडी माई वाड मावशे डबाकर गटपेटलं गरम भातवर तुपाचे दर 2 दिवस झाले लेकरू पशा गपकी वायर किरकिर किरकिर करते बापरच याला मुडदा. गबयो तुला गुरगुंडा होईल गुरगुंडा होईल गुरगुंडा गुरगुंडा होईल बायतुला 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 गुरगुंडा. वा वा, टाळी वाजवा जोरात. आता बरं वाटलं का? बरं वाटलं का जीवाला? मला सांगायचंय काय, सर्वसामान्य माणसालाही कळावं यासाठी भारुडाची निर्मिती केली. दुसरा कोण आहे? संत संत म्हणावं कोणाला, ज्यांच्या अंकित भगवंत जगाच्या पाठीवर. आणि तिसरा शांत, एवढे शांत यवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला. असा त्रिवेणी संगम ज्यांच्या जीवनामध्ये, त्यांनाच म्हणतात वारकरी संप्रदायाचे कान म्हणजे नाथ महाराज. पण ऐका, माणूस दिसायला किती सुंदर असू द्या, काय करावे ती 32 लक्षणे, काय करावे ती 32 लक्षणे, नाक नाही तिने. किती दिसायला देखणी असू द्या. एक मुलाला मुलगी पाहायला गेली वडील, त्यांनी वर्णन केलं, पोरी किती सुंदर, हळदीच्या काब्यासारखा तिचा देह, डाळिंबी सारखे तिचे ओठ आहेत, गुलाबाच्या पाकळी सारखे तिचे गाल आहेत, सुडोल बांधाय धनुष्यले लावलेल्या ताणलेल्या बाणासारख्या तिचे भुवा आहेत, भुजंगासारखी लांब सडक तिची वेणी आहे. पण विशेष म्हणजे तिनं केसांना डाय केलेला. कोणती लावतं मग? गणपती छाप निशा मोरी ही ना इंडिका. खरं खरं सांगा, लावू नका असं माझं मत नाही बरं का पुरुष मंडळ. डाय करावा. आता कमी वयात केस पांढरे व्हायला लागले. उगाच विचारला अंडे करायला भला जाड जाड चष्मा. 4थी 5वीच्या लेकराला ते चष्म्याचं वजन जास्त होतं, त्याला इथं खड्ड पडत. केस पांढरे झाले कमी वयात, डाय करावा. पण डाय कुठं कुठं करावा? हा पुरुष मंडळ, इकडे डाय करणं ठीक आहे, डायचं इथं काय काम? हे डाय करायचं ठिकाणी का? आणि किती डाय करू द्या, 15 दिवसात प्रकरण उघडकीस येतं. इकडून काळा मध्ये नुसतं धुकं पडल्यासारखं होतं. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे. सुंदर असू द्या मुलगी. एके मुलीला मी तुम्हाला उदाहरण सांगते. मुलीला मुलगा पाहायला आला, सगळं आवडलं, चांगलं होतं, घरी अगदी सगळं चांगलं होतं. मुलगी पाहून झाली आणि तेवढ्यात विचारलं, सुपारी फोडली. आणि जशी काही मुलीची आई आली तिनं पाहिलं, म्हणे याला अजिबात पोरगी नाही द्यायची. या पोरीच्या बापाला वाटलं हिला काय झालं, नेमकं काय घोटाळा झाला? अगं झालं काय तुला? एवढं सगळं चांगलं आहे, 2-3 मजली बिल्डिंग आहे, 25-30 एकर जमीन आहे, पोरग नोकरीला आहे, चांगलं घरी 2-3 कंपन्यात, एवढं सगळं चांगलं आहे, आणि तरी सुद्धा नको का म्हणतीस तू? अजिबात द्यायची नाही म्हणे याला पोरगी. म्हणे का? इकडे म्हणे, तुम्हाला सांगते, इकडे. हा ती म्हणे काय झालं नेमकं? काय सांगू तुम्हाला, हे मला पाहायला आलतं. काय म्हणते? हे मला पाहायला आलतं. अशा भानगडी नाही, मुलगी पाहिजे. मी सांगू, माणसाच्या नाकाला शेंडा. वारकरी संप्रदायाचं नाक जसं आपल्या मुखवाट्यावरती नाक महत्वाचं आहे, तसं वारकरी संप्रदायाचं नाक म्हणजे जगद्गुरु तुकोबराय आहेत. आणि तुकोबरायांचा अधिकार किती? माझी मज झाली अनवर वाचा, छंद या नामाचा घेतलासे, किंवा अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. आणि आई पुढे, तू किता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले, आरती तुकाराम. दुश्मन नाही लोटांगण घातलंय, तुकाराम तुकाराम. आणि नाम घेता काप यम, ज्यांचं नाव घेताच यमाच्या अंगालाही कंप सुटावा, हे सामर्थ्य ज्यांच्यामध्ये, ते जगद्गुरु तुकोबराय. तुकोबरायांना साधक मंडळी विचारतायत, महाराज तुम्ही म्हणता आमचा धन्यतेचा दिवस ठरला, तुमचाही ठरेल कधी? तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा. किती जणांच्या गळ्यात माळे? किती जणांनी काढल्या? कोणती अमावस्या आहे ती? अगं बसा ना बाबा तुम्ही तरी, कशाला लोक तुमच्यावर घेते ना डाऊट. पक्की माहिती तुम्हाला? जी ओरिजिनल, डुप्लिकेट माळ करी का, जे अशा टपाऱ्या माळी असं शर्टाच्या ओळून काढून बसत. हां, आपण 5वीला घातली. कधी?
5वीला घातली आणि तेवढ्यात फक्त गावातल्या एखादे सांगावं ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, जार निघाला, ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ त्याला उद्या 50-50 हजार रुपये भेटणार. रात्रीतून माळकरी झाले. जे म्हातारी होते का माना हालाद्यात, मी कुठं बसू, लोक म्हणतात बसा आमच्या डोक्यावर. रात्रीतून गेले पंढरपूरला, टेम्पू गेले पंढरपूरला, माळा घालून भल्यात टपाऱ्याचे, कुणी 3,000ची, कुणी 5,000ची, कुणी 4,000ची माळ घातली. दुसऱ्या दिवशी आल्याच्या नंतर साहेब 8 दिवसानं म्हणतात माफ करा मला. सगळेजण पाहायला लागले नेमकं झालंय काय आता. जो सरकाराचा जार निघाला होता, ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ, त्याला 50-50 हजार भेटणार, पण माफ करा मला, तो जार कॅन्सल झालाय. ताटा माळा तोडल्या सगळ्यांनी. कशाला घातली म्हणे 3,000ची. म्हातारं म्हणतं 5,000 बिनाकामाचे वायाला गेले, बिनाकामाचे. नखा बोटानं कमवलं होतं पण बिनाकामाची माळ घातली. सगळं झालं. दुसऱ्या परत म्हणतात सर ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ, जवळच आपल्या पुलाचं काम चालू आहे, 4-5 जणाला त्या पुलात घालायचंय, माळकरी पाहिजेत. तोडल्या ना माळा सगळ्यांनी, पण जे ओरिजिनल हाराचे वारकरी होते ना, देह जाऊ 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 हीची घडी, पाय हरीचे पाय हरीचे पाय हरीचे पाय हरीचे पांडुरंगी दृढ भाव काही होऊ द्या, आपण माळ काढणार नाही त्यांच्यासाठी. होय होय वार करी आणि पाहे पाहे रे वाट पाहि भेटेची आवडी. जगाचा मालक वाट पाहतो, पण त्यानं वाट पाहावी एवढ्या पात्रतेचा आपल्याला बनावं लागेल. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात आमचा धन्यतेचा दिवस ठरला, पण कधी अभंगाचं पहिलं चरण. धन्य आज दिन संत दर्शनाचा, धन्य आज दिन, 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 धन्य आज दिन. झाले सोमाचे दर्शन, झाले सोमाचे दर्शन, झाले सोमाचे दर्शन, झाले सोमाचे दर्शन, झाले सोमाचे दर्शन. आली बाबा बाबा तोडे, आली बाबा बाबा तोडे. झाले संतांचे दर्शन, झाले संतांचे, झाले संतांचे दर्शन, झाली बाबा बाबा तोडे, झाली बाबा काही वाजा एकदा जोरात. महाराष्ट्रातले अनमोल हिरे आहेत पाहे, ते कुठेही भेटत नाहीत बरं का. जिथं प्रेम भेटतं त्याच ठिकाणी जातात, कुठेही जात नाहीत ते. आणि त्यांना बोलवायचं म्हणजे आपण म्हणायचं उजळले भाग्य आता. कारण महाराष्ट्रात ते दिग्गज मंडळी कुठेही जात आमच्यासाठी भेटत आहेत. कीर्तनकर दादा ज्यांची कानपूर लाईन खराब, ज्यांची माना हालत आहेत, MH 70, MH 75, MH 80, MH 85, गाडीची नाही ती वयाची पासिंग आहे. बरं नीटही नाही म्हणत ना. काल परवा दादा मी म्हटलं कुळी कन्यापुत्र होती जे 7वीत, ते म्हणलं कुळी कन्यापुत्र होती जे 7वीत आणि आता जातीला 8वीत. त्याला काय 8वीत पाठवतो म्हणे, तू नीट म्हण ना. नीट नाही म्हणणार, समजून घेता आलं पाहिजे भाव. महिला मंडळ तुम्हाला गंमत सांगते. नांदेडच्या भागात एकदा असंच मी गेले आणि एक दादा मला सांगायला लागले, दुकानदार होते, आता किराणा दुकानवाला, त्याच्याकडे कसले गाणे कशाचं काय. गेली मला तेवढं ते गाणे भरून देणारे बायू
काय म्हणते, मला तेवढं ते गाणे भरून देणार आहे. मग ती म्हणे, ते पहिला नव्हतं का नोकियाचा मोबाईल, हा 1100 रुपयाला यायचा, एवढूसाच, तरी ते कोणाकडेच भेटत नव्हता. एवढूसा मोबाईल म्हणे, ते गाणे भरून देणारे भाऊ ते म्हणे आधार, ते मेमरी कार्ड आहे का मेमरी कार्ड, ते म्हणे मेमरी कार्ड नाही पण आधार कार्ड घेऊन आले त्याच्यात भरून. ती म्हणे, मी आधार कार्ड तुमच्या नाही भरत, त्याच्यात गाणे भेटत नाहीत. अबे ते मोदींनी सांगितलं ना बे, काही बी चालतं, आधार कार्ड पॅन कार्ड. ते काय खातं खोलायचं का तुम्हाला? एकानं आधार कार्ड खाल्लं, त्याची बाई म्हटली म्हणे आधार कार्ड खाल्ली, आता कसं नेमकं बाहेर कसं काढावं आधार कार्ड. ती म्हणे त्यात पॅन कार्ड सोडा म्हणजे लिंक होऊन बाहेर. लक्षात आला पाहिजे भा. मला सांगायचंय काय, ऐका ऐका. जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, धन्याजी दिन, धन्यतेचा दिवस ठरला कधी, झाले संतांचे दर्शन. संतांची संगती झालीये, संतांचं दर्शन झालं तेव्हा आमचा दिवस धन्यतेचा ठरला. तुम्ही म्हणता धन्याजी दिन कधी, लय दिवसानं पाप्याचं लग्नच नाही झालं आणि चुकून हुकून जर भेटलीच एखादी तर धन्याजी. लय दिवसानं मुलगा झाला धन्याजी दी. गाडी बंगला जमीन जुमला प्रॉपर्टी धनदौलत भेटली म्हणता धन्याजी दिन. किंवा उजळले भाग्य आता म्हणू नका असं माझं मतच नाही, पण संत महात्मे म्हणतात भाग्य तरी नोहे धन पुत्रदारा, निकटवास बरा संतापाई. त्याला भाग्यच म्हणता येत नाही. लेकरू झाल्याच्या नंतर म्हणा ना उजळली भाग्यात धन्याजी दिन, पण तुमचं लेकरू तसं पाहिजे. त्यानं निदान नाही गावात नाही तालुक्यात जिल्ह्यात तरी गावात तरी चांगलं नाव निघालं पाहिजे ना. का सगळ्यांना फक्त बेजारच करून सोडतंय. अगोदर गावाला ताण देतं, नंतर घरला ताण देतं, आणि एकदा का आई वडील बेजार झाले त्याला वाटतं यांनी कशाला जन्म घेता असं तर घेऊ. लेकराला संस्कार लावायला मोजके पाहिजेत की नाही, 1-2. तुम्हाला उदाहरण सांगते की बाईनं 2-4 लेकरं सोबत घेतले, आली गावातल्या बस स्टँडला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. गेलत्या का? हो जाणे फळ गेलत्या का? किती किती साड्या आणल्या? मागत नाही हो, विचारते फक्त तुम्हाला, कशाला टेन्शन घेता. जशी आली बस स्टँड वरती हात केला, बस थांबली. बस थांबली, सगळ्यात लहान लेकरू उचलून बसमध्ये ठेवलं. त्या लेकराला वाटलं माझी आई कुठंतरी सोडून चालली. दुसरं लेकरू उचलून बसमध्ये ठेवेपर्यंत पहिल्यानं टुपकून खाली उडी मारली, तिसरं ठेवेपर्यंत दुसऱ्यानं उडी मारली, चौथं ठेवेपर्यंत तिसऱ्यानं उडी मारली. अर्धा तास गेला आणि एकही लेकरू बसमध्ये नाही. कंडक्टर म्हणतात, मावशी काय कळतं का तुम्हाला, अर्धा तास झाला तुमच्यामुळे, अर्धा तास बस लेट झाली, एक ठेवलं की एक उडी मारतंय, एक ठेवलं की एक उडी मारतंय. तुम्ही वर चढा म्हणजे तुमचे लेकर तुमच्या पाठीमागे येतील. मावशी वरती चढल्या, मग मागं लेकर तरा 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 कोंबडीच्या पिल्ल्यावानी मागं सगळे चढले. सगळे कोणी शेटाखाली घातले, कोणी पायाखाली घातले. कंडक्टर आले, तिकीट 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 काढा की नाही गुपचूप तिकीट लिकीट. लेकरू असतं 10वीला पण सांगते 6वीला. आणि माणसाने कोणाच्या नादाला लागाव, पण कंडक्टरच्या कधी नादाला लागायचं. इथं असले तरी तुमची कॉलर टाईट होईल. पहा तुम्हाला उदाहरण सांगते, 22-23 वर्षाचं, आणि इकडं नाटकं केल्याने छत्रपती शिवाजी महाराज होत नाही बरं का. छावा 12 महिने तोंडात मावा, काही उपयोग नाही, अजिबात नाही. तुम्हाला सांगायचंय, एकानं पात्र केलं होतं दादा, शिवाजी महाराजांचं पात्र केलं, असं नाटक करून आलेला होता. टोप जशाच तसा ड्रेस घातलेला होता, अलंकार जसेच तसे सगळे मोत्याचे हार घातलेले, भली दाढी मिशा वाढलेले. आला आणि बसमधून प्रवास करत होता. बसच्या सीटवर बसला, पायाच्या आडी टाकून बसला. कंडक्टर आले, तिकीट तिकीट तिकीट. तर यानं गुपचूप तिकीट काढावं की नाही, रेंजमध्ये राहा तर समजल बरं का. तो काय म्हणतो कंडक्टरला, भाग्य आहे तुमचं राजा तुमच्या बसमध्ये आले. काय म्हणतो तो, भाग्य आहे तुमचं राजा तुमच्या बसमध्ये आला. तर कंडक्टरला काय घेणं देणं. अशी 8 रानात बस उभी केली, घंटी वाजवली, बस थांबली. तो म्हणतो, राजा हा घ्या मुजरा, गड आला, उतरा खाली. काय उपयोग आहे का, नादाला नाही लागायचं. मावशीला म्हणतात तिकीट 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 काढलं. मावशीला म्हणतात, मावशी काय कळतं का तुम्हाला, तुमच्या घरची गाडी असल्यावर ठीक आहे, एवढे मोठे लेकरं घेऊन प्रवासाला निघणं, तुमच्यामुळे अर्धा तास बस लेट झाली. अर्धे लेकरं घरी ठेवायचे, अर्धे घेऊन यायचे. मावशी म्हणती, मामा शांत बस, अर्धेच आणलेत. कोठे काही एक आहे, लेकरं पाहिजे इथे तर सांगतात संत महात्मे, तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है, तू काया नगर का सौदागर. माँ कहे बेटा मेरा है, बेटा कहे माँ मेरी है, ना बेटा माँ का न माँ बेटे की, ये तो जन्म देने का नाता है. नाते फक्त कामापुरते दिले, त्याच्या पुढे सांगितलंय का, भाई कहे बहन मेरी है, बहन कहे भाई
रक्षाबंधन का नाता है. आता याच्या पुढचं महत्वाचं आहे. सास कही जमाई मेरा है, ससुर कही जमाई मेरा है. जावाई जावाई न सास का न ससुर का, ये तो बेटी देने का नाता है. कबीर कही कमाल मेरा है, कमाल कही कबीरा मेरा है. न कमाल का न कबीर का, ये तो हरि गुण गाने का नाता है. तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है. तू काया नगर का सौदागर. सर्व जगताची निर्मिती आहे ना, भगवान सांगतात पहा श्रीमद भागवत महापुराणामध्ये, एको हम बहुश्याम. देवताच्या इच्छेने सर्व जगताची निर्मिती आहे. लेकरू पाहिजे भगवान प्रभुरामचंद्रासारखं, बाळ ध्रुवासारखा, भक्त प्रल्हादांच्या सारखा, महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा असेल, नक्कीच जगाच्या मालकाला आनंद तर होईल. आणि लेकरूही तुम्हाला झाल्याच्या नंतर म्हणा नक्कीच धन्य आजी दिनं. आज आपण पाहतोय लेकरं, आईला वाटतं माझ्या पोटी शिवर आहे. कशी येतील जन्माला? संस्कार तर तसे पाहिजे का नाही बाळा? बसमधून जात नसतात बा, अजिबात जात नसतात. का? पायाला लागत असतं, हाताला लागत असतं. मासाहेब जिजाऊ सांगायच्या, रहितेच्या चेहऱ्यावरती हास्य निर्माण करणं राज, हीच फक्त आमची इच्छा आहे आणि ही इच्छा तुम्हाला पूर्ण करायची. आज आपण पाहतोय आपल्या दारामध्ये तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या कपाळावरती कुंकू, पुरुषांच्या कपाळावरती बुक्का, महिलांच्या नाकामध्ये नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी कोणामुळे जिवंत आहे? तर महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जिवंत आहे. दुसरे अजिबात नाही. म्हणून आज अवघा महाराष्ट्र नाव घेतोय मी, फक्त म्हणावं छत्रपती शिवाजी महाराज की. म्हटले का मी तुम्हाला जय म्हणा म्हणून? हीच ती क्रांती आहे. आपोआप तुमच्या मुखातून जय हे वाक्य बाहेर येतं. हे छत्रपती शिवाजी महाराजांची क्रांती. मला सांगायचे, लेकरू पाहिजे पण चांगल्या विचाराचं पाहिजे. पुत्र देई ऐसा गुंडा, ज्याचा तीही लोकी झेंडा, किंवा कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. म्हणून आज अवघा महाराष्ट्र म्हणतोय, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर, गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर, धर्म मानिला जगला माणुसकी, जगला माणुसकीवर, जगला माणुसकीवर. छत्रपती शिवाजी महाराज की जय! संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा असेल तर म्हणायला पाहिजे धन्य आजी दिनं. मी सांगू तुम्हाला, मुलगी पाहिजे हो संत जनाबाई सारखी, झाशीच्या राणीसारखी मुलगी पाहिजे, मासाहेब जिजाऊंसारखी मुलगी पाहिजे. अशी मुलगी असेल म्हणा धन्य आजी दिनं. घरात सून आली तरी म्हणा, पण तशी पाहिजे तुका म्हणे पतिव्रता. तिची
अब लग्न होऊ दे फक्त. सख्खे भाऊ आहेत, एका ताटात जेवल्याशिवाय यांचं पोट नाही भरलं कधी. कधीच त्यांच्या आयुष्यात भांडणं झाले नाही, पण एकाचं लग्न होऊ द्या, दुसरी बाजूला काढते अजिबात त्याला ठेवत नाही एकत्र. खरी परिस्थिती आहे, ज्यांच्या अनुभवत असेल. म्हणती काय माहिती का, तेही माहिती मला. काय म्हणती माहिती, काय माहिती तुम्हाला, काल काय बोलत होती भाऊजी अशी बोलली बाई, काहीच नाही कळालं, काहीच नाही. हा सावकी मारा, खरं की नाही सांगा मला. बरं मला सांगा, जानेफळ मधल्या सासूबाईंनी आजपर्यंत तुमची सासूबाई, तुमची मैत्रीण तुमच्या जवळ आली आणि म्हटली कशी वागत तुझी सून, कोण म्हटली सासूबाई की अख्ख्या जानेफळ मध्ये माझ्या सुनासारखी सून नाही, फक्त बोट वर करा. हार तुम्हाला कीर्तन संपलं, लय मोठे हार आहेत आपल्याकडे. एक सुनबाई आल्यात का, एक जण. बाकीच्या तुमच्या गप्पा मी सांगू तुम्हाला, ऐका माझं, ऐका तुम्ही. तुम्ही अजिबात नाव नाही घेणार, तिला रिस्पॉन्स देते. काय सांगू बाई, नुसता गाड्याचं बैल करून तुला काहीच कळत नाही अजिबात. रेंज मध्ये राहा, आधी सांगितलंय तुम्हाला. लक्षात येत, घराघरात भांडणं फक्त तुमच्यामुळे आहेत, काही समजत नाही. आजी पहिल्या काळात भाकरी किती फुगायच्या, भाकरी हारावर करा, आता भाकरी करणारी फुगती. घराघरात बेजारीच निघायला लागली नुसती. सांगाव तरी काय तुम्हाला, नुसतं एकमेकीला पाहिलं की तोंड फुगेतात. ही तिला बोलत नाही, ती तिला बोलत नाही, घराघरात भांडणं आहे. सांगणं गरजेचं आहे. आणि इथं आल्या तुम्हाला तेच ऐकावं वाटतंय महाभारत. आम्ही तरी काय करणार आहेत. आम्ही एक ऐकलेलं आहे पहा, काय म्हणतात ना, कीर्तनात विनोद असावं पण विनोदात कीर्तन नसावं, हे आम्हाला माहिती आहे, पण त्याचा उपयोग तुमच्या जवळ करता येत नाही. मला सांगा, तुम्ही घराघरात भांडणं चालतायत, मुलगी पाहिजे, सून पाहिजे. भगवान प्रभू रामचंद्राच्या पत्नी माता सीतेसारखी, अत्री महाराजांच्या पत्नी माता अनुसयेसारखी, की तुका म्हणे पतिव्रता तिची. भारत नारी की शक्ती महान, भारत नारी की शक्ती महान 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 महान. हार गए भगवान जिसे, हार गए भगवान जिसे, हार गए भगवान जिसे हार गए भगवान, जिसे हार गए भगवान, जिसे हार गए भगवान. ब्रह्मा हारे विष्णु हारे, ब्रह्मा हारे विष्णु हारे, भोले बाबा हारे, भोले बाबा हारे. भारत नारी की शक्ति महान, भारत नारी की शक्ति महान 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 महान. हार गए भगवान जिसे, हार गए भगवान, हार गए भारत नारी की शक्ती महान जिसे हार गए भगवान. सात्विक विचाराची पाहिजे. तुम्हाला उदाहरण सांगते, आपली लेक जर लग्न होऊन गेली, एक सांगकामी, सांगकामी, दुसरी कानपाडी, तिसरी आगाव कामीन, चौथा प्रकार आहे हुंदाडा. सासूबाईने सांगितलं, सुनबाई सांगितलं तेवढंच करायची. वरच्या मजल्यावर जरा माणूस बघून कचरा टाकत जा, चांगले माणसं बघून कचरा टाकत जा. वरती गेली ना, अर्धा तास बसली, माणूसच येईना. गावातले कडक केसरीचे कपडे होते, सरपंच पाहिले, दिल्यावरून कचरा सोडून. सरपंच आले आरडत, सासूबाई तुमच्या सुनाला काही सांगा. सासूबाई म्हणतात, सुनबाई अगं तुला काही कळतं का, खुशाल तू सरपंच दादाच्या अंगावर कचरा टाकला. ती म्हणते, तुम्ही सांगितलं चांगला माणूस बघून कचरा टाक. वाचार्थ नाही लक्षार्थ घ्यायला सांगितलंय, पण लक्षात येत समजत अजिबात नाही. जीवनामध्ये धन्य आजी दिन जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, कधी माग शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार. तुका म्हणे किंवा बाबाजी आपुले सांगितलेले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी. गुरु स्वप्नात आले, रामकृष्ण हरी मंत्र दिला, म्हणून धन्य आजी दिन किंवा उजळले भाग्य. आता मी तुम्हाला सांगते, लक्ष देऊ नाही का, क्षेत्र कोणतंही असू दे पहा, त्या क्षेत्रामध्ये माणसाचं नाव लौकिक व्हायचं असेल आणि जीवनामध्ये स्वतःच्या पायावर जर माणसाला काहीतरी करिअर करायचं असेल, उभं राहायचं असेल ना, तर त्या अगोदर संत महात्मे सांगतात, माऊली ज्ञानोबा आहे, भावे विन देव नकळेनी संदेह आणि गुरु विन अनुभव कैसा कळे. का, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विना देव दुजा,
पाहता नाहीत रे लोकी. जीवनामध्ये गुरु करावे लागतात. मग संतांची संगती करायची काय? एकनाथ महाराज सांगतायत हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते. पाय धरलेत पण संताचे पाय हा माझा. आणि एकदा का विश्वास बसला संतान के संग लागा रे तेरी अच्छी बनेगी. का संतांची संगती करावी? संत विन प्राप्ती नाही ऐसे वेद देती वाणी. ऐसे वेद देती वाणी. ऐसे वेद देती वाणी. संताविना प्राप्ती नाही. ऐसे वेद देती वाणी. ऐसे वेद देती वाणी. ऐसे वेद देती वाणी. संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती वाही. मग संतांची संगती करायची का? मला सांगा महिला मंडळ, तुमच्याकडे जावई जेवायला आले, सोडत नाही मी तुम्हाला. आज जावाई बापू जेवायला आले. आजी तुमच्यासाठी प्रश्न, जावयाचा आवडतीचा पदार्थ करायचा आहे. आपल्या जावयाला आवडतं का हे तुम्ही कोणाला विचारणार? बोला. त्यांची आवड निवड कोणाला माहिती असते? कोणाला? मुलीला. बरोबर. जावयाला काय आवडतं हे जसं तुमच्या मुलीला माहिती आहे तसं भगवान परमात्म्याला काय आवडतं हे संतांना माहिती. म्हणून आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. ज्या दिवशी देवाची आवड पूर्ण कराल त्या दिवशी आपोआप आपली आवड पूर्ण होते. पण देवाची आवड पूर्ण करणं कारण त्याचा स्वभाव आहे. गेशी तेव्हा दिशी ऐसा असशी उदार. मग नामचिंतन करायचे. का करावं? का करावं भजन? हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाड. किंवा तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट. आणि नामचिंतन करावं का? त्याचं उत्तर माऊली ज्ञानोबा हरिपाठात देतायत. ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड गगना होनी वाड नाम आहे. ऐसा नामाचा महिमा वेदशिनला झाली सीमा. घेता पर्वत जळते पापाचे. पर्वत जळते पापाचे. पर्वत जळते पर्वत जळते पापाची. ऐसा नामाचा महिमा. आणि तेच नाम मुखामध्ये नसेल तर नामाविन मुख आणि सर्पाचे ते बिळ. नामचिंतन करायचं. घरी बायको बडबड करते म्हणून भजन करायचं अजिबात नाही. आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नामचिंतन आवडीनं करावं लागेल. का? ज्या दिवशी आवडीनं भजन करायला आवडीनं परमार्थ करायला त्या दिवशी भगवान परमात्मा आपल्याला भेट तर देईल पण जीवनाचा उद्धारही झाल्याशिवाय राहणार नाही. का? संत महात्मे सांगतात. आपल्याकडे वेळ कमी म्हणून सांगते गडबडीनं. कारण असं वाटतं की 9:30 सोडावं नाही पण तिकडं अजून वाट पाहतेत माझी. तुम्हाला सांगते संत महात्मे सांगतात जीवनामध्ये लक्ष नाही का फक्त गातो आवडीने गोड तुझे नाम तूच माझा राम तूच घनश्याम. गातो आवडीने गातो नामचिंतन करायचंय परमार्थ करायचं पण सवडीनं नाही आवडीनं करावं लागेल.
ज्या दिवशी आवडीनं करायला, मी तुम्हाला उदाहरण सांगते पहा, महिला मंडळ मौल्यवान शब्द आहे, आपल्या जीवनात तुम्हाला नक्कीच कामाला येईल. आपण जर लोकांच्या समोर रडून जर स्वतःचं दुःख जर व्यक्त केलं ना, तर लोक रडून ऐकतात पण जगाला हसून सांगतात. हसू करायचं नाही, अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याविषयी श्रद्धा, निष्ठा आणि भाव, भक्ती, प्रेम ठेवा. देवाच्या समोर बसून रडा. एक टाइमाला माणसाला तुमच्या डोळ्यातल्या पाण्याची किंमत नाही समजणार, पण जगाच्या मालकाला कळल्याशिवाय राहत नाही. म्हणून रडायचंय, पण देवाच्या समोर प्रत्येक इच्छा पूर्ण होतील. नसल फक्त अनुभव घेऊन पहा जीवनामध्ये. का देव इच्छा पूर्ण करतो का? आपण जर नामचिंतन केलं, किती समजलं, हे माझं ते माझं ते माझं. अहो 3 मजली बिल्डिंग बांधली पण लेकराला संस्कार नाहीत म्हणून म्हातारपणे तुमची जागा जर गोठ्यात असेल, काही उपयोग आहे त्या बंगल्याचा? काहीच उपयोग नाही. म्हणून जगतामध्ये सध्या तरी माणसाला किंमत नाही, फक्त पैशाला किंमत आहे. का? फक्त पैशाला किंमत आहे. ओळखत नाहीत लोक. श्रीमंत असू द्या, लांबचा सुद्धा म्हणतो लई जवळचा पाहुणा आहे आमचा, आणि गरिबी असू द्या, पाहुणा असून तोंडावून तोंड आहे पण तरी सुद्धा तोंड फिरून जातून बोलत नाही त्या माणसाला. अंतःकरण काय म्हणत असेल लक्षात ठेवायचं. जगात कोणीच नाही हे माझं ते माझं. का? बहीण कुणाची भाव कोण कुणाचे सगळे सोय रे, नाही रे नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. जगतात आपला कोण? विठ्ठल माझा माझा आपल्या समोरच आहे, पण लक्षात येत नाही फक्त. आणि संत महात्मे सांगतात का, देव पहावयासे गेलो, देवची होण्या ठेलो, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव देव हीच माझी, हीच माझी, हीच माझी सत्यवान, देव माझा मी देवाचा, देव देव माझा मी देवाचा. जगतामध्ये फक्त भगवान परमात्मा आपला, हे लक्षात ठेवायचंय आपण. ही सगळी माया, हे माझं ते माझं ते माझं, कोणीच ओळखत नाही आपल्याला. कोरोनात कळालं माणसाला काही किंमत असते नात्याची. अहो जी ओरिजिनल होती का, काय महान पतिव्रता, नवऱ्याला कोरोना झाला तर नवऱ्याच्या जवळ जवळ बसून तिनं मालकाला खाऊ घातलं. का? सौभाग्य जर जिवंत नाही राहिलं तर मला जिवंत राहून काय करायचंय. पण ज्या पाठीमागच्या होत्या ना, फक्त अशाच, त्यांनी स्वतःच्या मालकाला लांबून भाजी वाढली, लांबून चपाती फेकायच्या, अशी फेकायच्या. कुत्र्याला घालतो तसं जेवायला आपण, माणसाला नाही. वारीला जातात पा, वारीला काय लई सोयीचे जाता काय तुम्ही? ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम हो. पण जात नाही, बाकीचे फक्त जातात कुठपर्यंत? पुण्यापर्यंत. घाई घाईनं मला वारी करायची, बिस्किटानं बाई मला थैली. लय अवघड आहे खरंच. अहो म्हातारी एवढ्या गोण्याची गोण्या लोक देते, तर तुला चालायला कंटाळ येईल. पाणी पे, खा एखादी बिस्किट खा, बरं नाही जवळ ठेव, पुढेची पुढे उडती नुसती. का? नातवाला घरी गेल्यावर सुनबाई जरा चहा नाही देतो तुला, कोरा चहा काही भेटत नाही, बिना दुधाचं पाणी टाकून चहा देते. तुला काय माहितीये? किती करा जगाच्या मालकासाठी. संत महात्मे करायचे जीवनामध्ये नामचिंतन. कसं? भेटी लागे जीवा, लागले सियास, पाहि रात्रंदिवस, पाहि रात्रंदिवस, वाटा तुझी भेटी लागे जीवा.
रात्रंदिवस जगाच्या मालकाची वाट पाहायची, नंतर जीवनाचा उद्धार झालाय. श्रीमद भागवत महापुराण चालू आहे आपल्या गावात. लक्ष देऊन कथा ऐका पहा. अवजा गोपिकाच्या चरणाखालच्या मातीनं भगवान परमात्म्याचं डोकं राहिलं. अशा किती श्रद्धा असेल, किती भक्ती असेल त्यांची. भगवंताचं नामचिंतन रात्रंदिवस, देवाशिवाय दुसरं काहीच दिसत नव्हतं. अखंड फक्त भगवंताचं नामचिंतन. मग साधू संतांची सेवा करायची, दर्शन घ्यायचंय का, संतांची संगती, भगवंताच्या नामचिंतनाची गोडी लागावी म्हणून मग नामचिंतन करावं का. तुम्हाला सांगितलंय जीवनामध्ये भगवंताचं भजन करावं लागेल, नामचिंतन करायचंय. करावं कधी. तू म्हणाल ताई अवलई वय झाले, आता काय करू म्हातारपणी, आता कशाला. बसलं तिथं राधा अक्का, पण माहिती का कीर्तन संपलं देव घरी जाऊन देणे व्यवस्थित म्हणून. आलाय तिथं येणं आपल्या हातात आहे, पण घरी सही सलामत घेऊन जाणं ज्याच्या हातात तो आहे भगवान परमात्मा. खाणं आपल्या हातात आहे, पण पचवणं ज्याच्या हातात तो आहे भगवान परमात्मा. झोपणं आपल्या हातात आहे, पण उठवणं ज्याच्या हातात तो आहे भगवान परमात्मा. मग त्या भगवंताचं नामचिंतन करायचंय सवडीनं. अजिबात नामचिंतन करायला कुठं जावं लागतं का. ठाईचं बैसुनी कराई कचिता आवडी आनंद, उठता बैसता भांडता कांडता. त्याच्या पुढे सांगू महिला मंडळ, मला सांगा तुम्ही 4-5 जणी शेतात काम करायला सोबत आहेत. आपल्याकडे कापूस लावतात सरकी कीर्तात म्हटलं मी एकदा तुमच्याकडे पीक आहे. लोक म्हणे पीक आमच्याकडं सरकी तूर आणि पळाटी, तुमच्याकडे काय सोयाबीन. मला सांगा सोयाबीन खुरपायला आली, जास्त कामाचे दिवस आहेत. स्वतःच्या शेतात काम करायला दिवसभरात तुम्ही सकाळी किती वाजता निघता बरं. रोजाना नाही, स्वतःच्या शेतात 7:30ला 8:30. लईच आळशी बाई असेल तर आजी 9 वाजतात. 9 लई आळशी बाई असेल तर नाहीच काम उरकलं तिला 9 वाजतात. मला सांगा स्वतःच्या शेतात रोजाना अजिबात नाही, स्वतःच्या शेतात काम करायला गेल्यावर दिवसभरात तुम्ही किती वेळा पाणी पिता आणि किती वेळा जेवण करता. माझी शपथ घेऊन सांगा. ताण भुक्कळते मायरा दाखका तुम्हाला. आणि दुसऱ्याच्या शेतात जाऊ द्या बरं, 4 बाया 5 घागरी पाणी पितात. कशा पित असतील तुमची तुम्हाला माहिती. परमार्थ करायचा आहे कसा, उगतच नाही बरं. कुठं जायची गरज नाही ना. संत सावता महाराज सांगतात सर्वा गटे राम देहा देही. एवढंच नाही, विठ्ठल जळी स्थळी भरला देव नटला नाना परी भरून उराला देव नटला नाना परी. असं एकही ठिकाण नाही जिथे भगवंत नाही. आणि संत सावता महाराजांसाठी परमार्थ होता काय. लसूण मिरची कोथिंबीर वगैरे झाला. भजन करायचंय, कुठं जायची गरज नाही. कामामध्ये काम काही म्हणा. खरंच भजन करता का माहिती तुम्ही कामाला गेल्यावर. काय सांगू बाई राधा काची सुन काय शिवा गती काय नाही सांगता येत. एकीमेकीच्या कुरापती काढतात. ही तिची म्हणून तिचं काहीतरी